नमस्कार. परीक्षा जीवन सुंदर करणारा अंकुर, जीवन रंगमय करणारा, सुंदर करणारा अंकुर. परीक्षा ही फार महत्त्वाची असते. परीक्षा ही आपलं जीवन सुंदर करते, दर्जेदार करते, उत्तम करते. परीक्षा ही आपला दर्जा सुधारते, आपली प्रगती करते, आपला विकास करते. परीक्षा ही आपण किती हुशार आहोत, आपण किती ज्ञानी आहोत, आपला किती अभ्यास झाला आहे, आपण किती अभ्यास केला आहे, आपण आतापर्यंत काय केलं, काय काय वाचलं, काय काय परीक्षण केलं, काय काय निरीक्षण केलं, काय काय ध्यानात घेतलं, काय काय मनात घेतलं, याचा सर्व परीक्षण, सर्व निरीक्षण परीक्षा करते. याचं सर्व अवलोकन परीक्षा करते. परीक्षा म्हणजे आपल्या अभ्यासाचं पूर्ण अवलोकन. म्हणून ही परीक्षा फार महत्त्वाची असते. या परीक्षेनुसारच आपलं पुढचं जीवन ठरत असतं. परीक्षा ही केवळ पास नापाससाठी नसते. या परीक्षा ही केवळ टक्केवारीसाठी नसते. तर ही परीक्षा म्हणजे आपल्याला किती बुद्धी आहे, आपल्याला ज्ञान किती आहे, आपण किती अभ्यास केलेला आहे, आपण मेहनत किती केलेली आहे, आपण श्रम किती केलेला आहे, आपल्या ध्यानात किती बसलेलं आहे, आपल्या मनात किती बसलेलं आहे, आपल्या लक्षात किती राहिलं आहे, या आपल्याला किती येतं आहे, या आपल्याला किती माहीत आहे, या आपण किती ज्ञानी आहोत, आपण किती लायक आहोत, हे दाखवून देणारी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे परीक्षा होय. म्हणून परीक्षा ही फार महत्त्वाची असते. या परीक्षेनुसारच आपला दर्जा ठरतो, आपली शैली ठरते, आपलं अस्तित्व ठरते. परीक्षा ही फार महत्त्वाची असते. केवळ कॉपी करण्यासाठी, या नक्कल करण्यासाठी, या पास नापास होण्यासाठी, या टक्केवारी घेण्यासाठी परीक्षा नसते. तर आपलं पूर्ण अवलोकन, आपलं पूर्ण परीक्षण निरीक्षण यासाठी ही परीक्षा असते. आपण किती लायक आहोत, आपण किती योग्य आहोत, हे ठरवण्यासाठी ही परीक्षा असते. कोणत्या विषयाची परीक्षा असो, कुठलीही परीक्षा असो, ती आपली एक सत्व परीक्षा असते. जर चांगला अभ्यास केला, जर चांगली मेहनत केली, जर चांगलं परिश्रम केलं, संघर्ष चांगला केला, चांगला अभ्यास केला, झटलं राबलं, संघर्ष चांगला केला, तर आपलं जीवन चांगलं होतं, सुंदर होतं, दर्जेदार होतं. आणि आपल्याला परीक्षा अवघड जात नाही, आपल्या परीक्षा कठीण जात नाही. म्हणून जर आपण मेहनत घेतली, श्रम केलं, परिश्रम केलं, तर आपल्याला ही परीक्षा अवघड जात नाही, कठीण जात नाही. म्हणून परीक्षा ही आपल्या अभ्यासावर अवलंबून असते, आपल्या मेहनत कष्टावर अवलंबून असते, श्रम परिश्रमावर अवलंबून असते. म्हणून या परीक्षेची भीती वाटू नये, या परीक्षेची धास्ती वाटू नये. तर उलट आनंद झाला पाहिजे, उलट मजा झाली पाहिजे, उलट चांगलं वाटलं पाहिजे की आपण आता पेपर देत आहोत. उत्सुकता वाढली पाहिजे, एक उल्हास झाला पाहिजे. परीक्षा देण्यासाठी मन आनंदित झालं पाहिजे, एक उल्हासमय झालं पाहिजे आणि आतुर झालं पाहिजे. आवडीने, आनंदाने, मजेने परीक्षा दिली पाहिजे, हसत खेळत परीक्षा दिली पाहिजे. त्यासाठी हसत खेळत परीक्षा देण्यासाठी, या आनंदाने परीक्षा देण्यासाठी, या आवडीने परीक्षा देण्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करावा लागेल, चांगली मेहनत घ्यावी लागेल, चांगलं श्रम करावं लागेल, तर आपल्याला मजेदार आवडीने परीक्षा देता येईल. परंतु अभ्यासच झाला नाही, वर्षभर अभ्यासच केला नाही, काहीच केलं नाही, टाईमपास केला, खेळण्यात वेळ घातला,
या शिक्षणाला पोरखळ समजलं, परीक्षेला पोरखेळ समजलं, या नकलाच्या जोरावर राहिलं, कॉपीच्या जोरावर राहिलं, या मनावर घेतलंच नाही, ध्यानावर घेतलंच नाही, जीवनाचे ध्येय ठरवलंच नाही, परीक्षेचे ध्येय ठरवलंच नाही, काळजीच केली नाही, चिंता केली नाही, असेच दिवस घातले, वेळ घातला, तर मात्र परीक्षा आनंदाची वाटणार नाही, परीक्षा आवडीची वाटणार नाही, परीक्षा उल्हासमय वाटणार नाही, परीक्षा उत्साहवर्धक वाटणार नाही. म्हणून शिक्षणाला टाइमपास समजू नका, शिक्षणाला खेळ समजू नका, पोरखेळ समजू नका. आवडीने गोडीने अभ्यास करा, श्रम करा, परिश्रम करा, झटा राबा, संघर्ष करा, आवड ठेवा, गोडी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, धैर्य ठेवा, धीर ठेवा, दिलासा ठेवा, दूरदृष्टी ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, जिद्द चिकाट ठेवा, इच्छा तयारी ठेवा आणि इच्छा तयारीने आवडीने गोडीने अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, मेहनत करा, श्रम करा, परिश्रम करा. परिश्रमाशिवाय काही नाही, मेहनतीशिवाय काही नाही, कष्टाशिवाय फळ मिळत नाही. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, पूर्ण तयारी करा, चांगली तयारी करा, पहिल्यापासून चांगली तयारी करा. परीक्षा जवळ आली की लगेच अभ्यास करू नका. परीक्षा दूर आहे म्हणतानीच अभ्यास करा. मग पहिल्या वर्षापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. म्हणजे जूनपासूनच चांगला अभ्यास करायला सुरुवात करा. वेळ वाया घालू नका. उन्हाळ्यात सुद्धा अभ्यास करा. कोणताही महिना, कोणताही दिवस तुम्ही वाया घालू नका. अभ्यास करत राहा, वाचत राहा, लिखाण करत राहा, सराव करत राहा, झटत राहा, राबत राहा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. फळ ऑटोमॅटिक मिळेल. तुमची प्रगती होईल, तुमचा विकास होईल, तुमचं जीवन सुंदर बनेल आणि तुम्हाला परीक्षा अवघड जाणार नाही. मला परीक्षेत धास्ती वाटणार नाही, चिंता वाटणार नाही, काळजी वाटणार नाही. म्हणून परीक्षा चांगली जाण्यासाठी, परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी, या आपण पात्र ठरण्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल, श्रम करावे लागतील. काय विद्यार्थी अभ्यासच करत नाही, खेळण्यात वेळ घालतात, टाईमपास करण्यात वेळ घालतात. सर्व वेळ, सर्व दिवस, सर्व महिने खेळण्यात, टाईमपास करण्यात, हसण्यात, खेळण्यात, मजा करण्यात, धिंगाणा करण्यात, मस्ती करण्यात घालतात. आणि मग परीक्षा जवळ आली की मग अभ्यास करायला बघतात. परंतु नंतर अभ्यास कसा होईल? एवढा मोठा अभ्यास कसा होईल? पण त्याची तयारी अगोदरपासूनच पाहिजे. तर टाइम टेबल अगोदरपासूनच पाहिजे. सर्व विषयाचा टाइम टेबल, सर्व विषयाचे नियोजन हे अगोदरपासूनच पाहिजे. तर परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण होईल. मग तुम्हाला चांगले गुण मिळतील आणि परीक्षा तुम्हाला दुःखाची, या चिंतेची, या धास्तीची वाटणार नाही, संकटाची वाटणार नाही. परीक्षा जाताना तुम्हाला आनंद होईल, मजा वाटेल, मौज वाटेल. परंतु तुम्ही अभ्यास करत नाही, खेळता, टाईमपास करता, मनानुसार अभ्यास करीत नाही, मनातून ध्यानातून अभ्यासच करीत नाही, मेहनत करीत नाही, श्रम करीत नाही. त्यामुळे तुम्हाला परीक्षा ही फार कठीण वाटते, अवघड वाटते. म्हणून जर मनातून, ध्यानातून, आवडीने गोडीने अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षा अवघड वाटणार नाही, कठीण वाटणार नाही. म्हणून आवडीने, गोडीने, प्रामाणिकपणाने, मेहनतीने, कष्टाने, मेहनत घेऊन, कष्ट घेऊन, खडतर कठोर अभ्यासाने तुमची तयारी करा. जोरदार अभ्यास करा, वाचन करा, लिखाण करा, सराव करा, मननचिंतन करा. तुम्हाला परीक्षा अवघड वाटणार नाही. तसेच कोणी परीक्षा बुडवू नये. आईवडिलांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. या परीक्षेसाठी सतत सावध राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. परीक्षा महत्त्वाची असते. परीक्षा आपलं जीवन ठरवणारी असते. परीक्षा आपलं भविष्य ठरवणारी असते. परीक्षा आपलं अस्तित्व ठरवणारी असते. म्हणून परीक्षा ही फार महत्त्वाची असते. कोण्याही कारणामुळे, या कुठल्याही कारणामुळे परीक्षा बुडवू नये. विद्यार्थ्यांनाही परीक्षा बुडवू नये आणि आईवडिलांनी सुद्धा आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. कोणतंही काम असो, कुठलंही काम असो, किती महत्त्वाचं असो, काही असो,
आईवडिलांनी आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. कारण परीक्षा ही फार महत्त्वाची असते. कारण ही परीक्षाच आपलं जीवन ठरवत असते, आपलं जीवन सुंदर करत असते, आपलं ध्येय ठरवित असते, आपलं स्वप्न ठरवित असते. म्हणून परीक्षा ही फार महत्त्वाची असते. म्हणून आईवडिलांनी आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. कशासाठी, कोण्या गोष्टीसाठी, कुठल्या कारणासाठी, कोणत्याही कारणासाठी आपल्या लेकराची परीक्षा आईवडिलांनी बुडवू नये. कोणत्या लग्नासाठी, कोणत्या कार्यक्रमासाठी, कोणत्याही कारणासाठी आईवडिलांनी आपली परीक्षा, आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. आईने तिच्या भावाच्या लग्नासाठी, या बहिणीच्या लग्नासाठी, या कोणाच्याही लग्नासाठी आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. आपल्या लेकराचा नाश करू नये, आपल्या लेकराचा सत्यानाश करू नये. कारण परीक्षा ही सर्व कारणापेक्षा, परीक्षा ही सर्व कारणापेक्षा महत्त्वाची असते. सर्व गोष्टीपेक्षा महत्त्वाची असते. परीक्षा एकदम महत्त्वाची असते. म्हणून परीक्षा बुडवू नये. परीक्षेचं महत्त्व सगळ्याला समजलं पाहिजे. परीक्षेचं महत्त्व विद्यार्थ्याला, आईवडिलाला समजलं पाहिजे. म्हणून परीक्षा ही महत्त्वपूर्ण असते. म्हणून परीक्षा बुडवू नये. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात घ्या, ध्यानात घ्या. परीक्षा ही फार महत्त्वाची असते. परीक्षा ही फार महत्त्वपूर्ण असते. परीक्षा ही जीवन ठरविणारी असते. परीक्षा ही भविष्य ठरविणारी असते. परीक्षा ही जीवनाचा वेध घेणारी असते. परीक्षा ही फार महत्त्वपूर्ण असते. म्हणून परीक्षा बुडवू नये. विद्यार्थ्याने बुडवू नये आणि आईवडिलांनी सुद्धा आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. कोण्याच कारणासाठी, कुठल्याच कारणासाठी आईवडिलांनी आपल्या लेकराची परीक्षा बुडवू नये. कारण परीक्षा ही फार महत्त्वाची असते. आईने आणि वडिलांनी आपल्या लेकराबाबत, आपल्या लेकराच्या परीक्षेबाबत नेहमी जागरूक असावं, सावध असावं. लेकराला कोणत्याच प्रकारची परीक्षा बुडवू देऊ नये. स्कॉलरशिपची असो, स्पर्धा परीक्षा असो, या शिष्यवृत्ती परीक्षा असो, या नवोदयाची परीक्षा असो, या रेग्युलर परीक्षा असो, कोणतीही परीक्षा असो, बुडवू नये. परीक्षा बुडल्यावर मग अर्थ काय अभ्यास करून? आईवडिलांनी आपल्या लेकराची जर परीक्षा बुडविली तर अर्थ काय मग अभ्यास करून? आईने आपल्या स्वार्थासाठी, आपल्या काही कामासाठी, या तिच्या भावाच्या लग्नासाठी, त्या बहिणीच्या लग्नासाठी, या कशा कोण्या कारणासाठी जर लेकराची परीक्षा बुडविली तर फायदा काय मग? अभ्यास करून फायदा काय? शाळेत पाठवून फायदा काय? म्हणून परीक्षा बुडवू नये. कारण परीक्षा ही फार महत्त्वाची असते. कोण्याही कारणासाठी, कुठल्याही कारणासाठी परीक्षा बुडवू नये. परीक्षेचं महत्त्व समजावं. सगळ्यांना परीक्षेचं महत्त्व समजलं पाहिजे. कारण परीक्षा म्हणजे आपलं पूर्ण अवलोकन असतं. आपण काय केलं, वर्षभर काय केलं, किती अभ्यास केला, किती वाचलं, किती सराव केला, या सर्वांचा आढावा म्हणजे परीक्षा असते. म्हणून परीक्षा बुडवू नये. परीक्षा ही फार महत्त्वाची असते, उपयोगाची असते. म्हणून परीक्षा बुडवू नये. विद्यार्थ्यांनो, परीक्षेची भीती वाटू देऊ नका. चांगला अभ्यास करा, सविस्तर अभ्यास करा. कारण चांगला जर अभ्यास करसाल, मन लावून अभ्यास करसाल, ध्यान लावून अभ्यास करसाल आणि पहिल्यापासून अभ्यास करसाल, परीक्षा दूर आहे म्हणतानीच अभ्यास करसाल, ध्यानात घेसाल, वाचन करसाल, लिहिसाल, लिखाण करसाल, सराव करसाल, लिहू काढसाल, मनचिंतन करसाल, तर तुम्हाला परीक्षा अवघड वाटणार नाही, कठीण वाटणार नाही. कोणत्याही विषयाची परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो, या तुमची रेग्युलर परीक्षा असो, या स्कॉलरशिपची परीक्षा असो, या शिष्यवृत्ती परीक्षा असो, तुमचं जर गणित, मराठी, इंग्लिशचं बेसिक पक्का असेल आणि तुम्ही चांगला अभ्यास करीत असाल तर तुम्हाला परीक्षेची भीती वाटण्याचं काही कारण नाही. तुमचा सविस्तर चांगला अभ्यास झाला असेल, तुमचं मराठी, गणित, इंग्लिश पक्का असेल, तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, आवडीने, गोडीने, इच्छाने, तयारीने, मनाने अभ्यास केला असेल तर तुम्हाला परीक्षा अवघड जाणार नाही आणि परीक्षेची चिंता वाटणार नाही. म्हणून बिंदास राहा, हसत खेळत परीक्षा द्या आणि चांगली गुण घ्या, चांगले मार्क घ्या. तरच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.